तर बघा मैत्रिणींनो, छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. छानपैकी 1 जूनला ते 3 जूनला पाऊस पडला होता. त्याच्यावर आमच्या इथं आज कंप्लीट 1 जुलैला पाऊस पडत आहे जरा बऱ्यापैकी. तर असं छान असं उघड्यावर आमचं घर असल्यामुळं पावसाचा आनंद आम्ही पुरेपूर मी काम करत करत घेत आहे. एक 6 वाजल्यापासून पाऊस सुरू झालाय. आता थोडासा कमी झालाय, म्हणजे अशी नॉर्मलच सटकारा आहे. म्हणजे लय पण मोठा नाही, लय पण छोटा नाही, मीडियम मध्ये पाऊस छानपैकी पडतोय. वाढला आणि मस्तपैकी असं छान वाटायलंय. पाऊस एकदम शांत आहे, त्याच्यामुळं आम्हाला जास्त धावपळ करायची गरज लागत नाही. ज्यावेळेस एकदम मोठा पाऊस पडत त्यावेळेस मात्र आम्हाला पसारा मशिनी वगैरे सगळं झाकून ठेवावं लागेल. त्यावेळेस आमची खरी परिस्थिती, खरी परीक्षा त्यावेळेस आहे पावसाच्या दिवसाची. आता सध्याला शांत पाऊस पडतंय तर तेवढंच छान पण वाटतंय. पण कधी कधी असं वाटतंय पाऊस जर मोठा आलाच तर जरा पसारा झाकण्याची थोडीशी पळापळी होणार आहे. तर ती हो जा, पाऊस लागतो, पाऊस असणं गरजेचं आहे. पाऊस काय 12 महिने लागून राहत नाही. आपली परिस्थिती आपणच झेलायची. ते काय निसर्गाला सांगून काय फायदा नाही, कारण का पाऊस पडला तर आपण आहे. आणि आता मला असं काहीतरी छानपैकी खाऊ वाटायलंय, पण काही बेतच दिसत मला छानपैकी खाण्याचा. बघू आता काहीतरी करू. आणि मी आज 2-3 वाजल्यापासून बसले होते. आज जरा कंटाळा आला, काल सरपणी काढल्यामुळे थोडंसं थकवा आल्यासारखं झालं. त्याच्यामुळे हा काही बघा, एक साधा ब्लाऊज, हा एक प्रिन्सेस कटचा ब्लाऊज, हा कटोरी ब्लाऊज कापून मस्तपैकी असं मी तुम्हाला म्हणलं ना, मी अशी चिटकावून घेते. नाही रे शिवली, बरं आता म्हणजे जोडून घेते. तुम्हाला मी सांगितलं नाही असं सगळं ह्या ब्लाऊजला आणि ह्या 2 ब्लाऊजला करून ठेवले. 3 ब्लाऊजला, 4था ब्लाऊज कापाय सुरू आहे. 4था ब्लाऊज कापून झाल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत एक ब्लाऊज कापून ठेवायचा. परवा दिवशी सकाळी 2 ब्लाऊज, हा एक ब्लाऊज आणि दुसरा एक ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा आहे. म्हणजे अर्जंट ब्लाऊज जे आहे ते कापलेच मी आज म्हणलं थोडासा थकवा आल्यासारखा आहे, तर आपण बसून आपलं काम सुरू ठेवावं. कारण का आराम जर करायला गेलं ना तर तेवढा 2 दिवस कस्टमरला उशीर लागतो. ऑलरेडीच माझ्याकडून उशीर लागते कस्टमरला. म्हणून मी आता सध्याला म्हणलं चला, आता मला 4 तारखेला हा काही दुपारी 2 ब्लाऊज आले, तर म्हणजे आमच्या तळ्यावर कामाला आलेले आहेत. तर बघा हा ब्लाऊज कसा आलाय कसं नाही, शिवताना किती टेन्शन आहे. माझ्या टेलर मैत्रिणींना मी सांगते, हे बघा ही डिझाईन किती जवळ आली ना. आता भाई म्हणजे त्यांची तब्येत लय नाही, छोटं माप आहे, 32चं माप आहे. लांब आहेत बाया. तर आता हे कसं ॲडजस्ट करायचं नक्की मला सांगा. आता मी तर काहीतरी आता सध्याला तर माझा दिमाग लावलेला नाही, पण ज्या वेळेस मी शिवण ना 11 तारखेला हा ब्लाऊज द्यायचा आहे. आणि हा ब्लाऊज गोपी भायाचं सांगितलं त्यांनी, पुन्हा मी त्यांना शिलाई सांगितल्यानंतर त्यांनी परत म्हणल्या मग लांब भाया करा आणि त्यात म्हणजे खिडकी आगर एक हर्टचं चिन्ह काढून त्याला म्हणजे असं सेप द्या. तर बघते मी आता, कपड्याचा सुळसुळ आहे, होईल तेवढं करता जमत नाही. असल्या कपड्यात तरी छान फिनिशिंग दिसते, तर मी माझ्या पद्धतीनं करून देणार आहे त्यांना भाई. आणि ह्याचं मला सांगा तुम्ही काय, तुम्हाला जर समजा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल टेलर मैत्रिणी, तर मला थोडंसं असं काहीतरी माहिती द्या. मी तर काय ज्यावेळेस ब्लाऊज हा कम्प्लीट करीन त्यावेळेस तर मी नक्कीच तुम्हाला ब्लाऊज माझ्या दिमागाला शिवणार आहे मी. तर आता मला असं थोडंसं आता इकडचा भाग इकडं काहीतरी जॉईंटच द्यावा लागेल. आणि ते लांब भाई असल्यामुळं हे तर पूर्ण आलंच पाहिजे, कारण का ह्या ब्लाऊजला याच्याशिवाय अजिबात लूक येणार नाही. आणि बघा हो काय, हा गळा इथं दिलाय आणि पाठीचा भाग इथं दिलाय, कसा शिवायचा कसं म्हणजे साड्या निघाल्या की एकदम भारी. आणि त्याच्यावर ब्लाऊजचं काम एकदम असं विदाऊट केलं जात आहे की टेलर मैत्रिणींना डोक्याला ताण येतो. करताना कसं बी ॲडजस्ट माणूस करतं, पण तेच पण दिमाग लावायचा म्हणजे ॲडजस्टच करावं लागते सगळा कपडा. एवढा मोठा कपडा असताना जोड द्यावा लागतो. प्रत्येक ठिकाणी जोडाची गरज पडते. गळा बसून जाईल तर पाठीचा भाग इथं बसल, पण भाईला दोन्ही पण भाईला माझ्या माहितीला असं वाटतंय की जोड येणार म्हणजे येणार, एका साईडला म्हणजे एक सेंटरमधून जोड येणार आणि जोड बसवल्याशिवाय ही दोन्ही भाईचं हातावर येणार नाही. हे मला मग आत्ता मी ब्लाऊज बघितल्यानंतर कन्फर्म झाले. तर बघा आता हे हा ब्लाऊज 4 तारखेला द्यायचा आहे. हा ब्लाऊज त्या म्हणल्या 9 तारखेला द्या.
भरपूर कस्टमरचे ब्लाऊज साड्या आहेत. तर वटसावित्री पौर्णिमा झाली. वटसावित्री पौर्णिमा झाल्याच्यानंतर काल माझं सरपण आणून झालं घरी. सरपण झाल्याच्यानंतर फुलं फुलं रे देवा सरपण आणून झालं नाही ग. मागलच्या झाडाला मस्तपैकी छान फुलं लागले होते. मी मागं पाणी सुटलं होतं म्हणून बघायला गेलते. तर मी काय केलं, ते सवललेच आहे तसेच बांधले मी तर. ती फुलं छान दिसले म्हणून तोडून लावले. म्हणजे आपल्या दारामध्ये एवढं छान फुलाचं झाड आहे म्हणल्यानंतर आनंद कधी घ्यायचा लिहायचा. असं नाही की मेकअप करूनच फुलं लावायचं म्हणून मला लावायला आवडते. तर मी त्याच्यासाठी मला लावलेत. अंग तसंच ठेवलेलं आहे. केसांनी कसं जायचं फुलं तर लावायचे. बघा आता मी ही ब्लाऊज घेतलाय कापायला. कारण का जे इमर्जन्सी मधले मला 2 दिवसामध्ये अगर 3 दिवसामध्ये ब्लाऊज द्यायचेत ना, त्याचं काम मी आज सगळं कापून घेतलंय. म्हणलं 2 दिवस मिशनीवर बसलं का फास्टमध्ये होईल. लाईट गेली डीपी मध्ये जाळ झालेला आहे. पटकन आवाज आला. डीपी जाळ झालेला आहे. माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही. बटन बंद आहे. तुमचं काम आहे ते. आता एवढा ब्लाऊज कसा तरी कापते मी. तसा यासाठी मी चार्जिंगचा बल्ब आणलाय. 8 दिवस झाले. मला माहिती आहे का नाही माझं चेहरा इतकी काळी कसं दिसतं. मला माहिती होतं की या लाईटीचं असंच चालणार. पुन्हा एकतर उघड्यावर परत काय दिसत नाही म्हणून मी चार्जिंगचा बल्ब ठेवला होता. शिल्लक काम अजून एक आणायचा मधल्या घरामध्ये. तू रात्री 11 वाजता उठून आलती ना. 11 वाजता लाईट गेली. काय करायचं उठून आली होती ना मोबाईल मागत. मम्मी मोबाईल दे मला. कागद म्हणजे लाईट गेली. सकाळी उठून बसून मोबाईल खाली मोबाईल पाडून पाय देऊन झोपत जाते त्याच्यावर. तुम्हाला नाही खाली इतके म्हणजे मी कसं झोपले मला काय कळलं. तुझा अभ्यास काय आहे ते कम्प्लीट करून घे. तुला काय सांगितलं तू 2 वह्या आणल्या. तुला अभ्यास कधी करायचा आहे काय आहे मला ना वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ह्याचे 25-75 आखी लिहित आणि ते आलेख वही मधला गणिताचं लिहायचंय. दुसऱ्या वहीमध्ये लिहायचंय सामान्य विज्ञान आकृत्या काढायच्या गणिताचं. आणि शाळेतून आणल्यापासून सामान्यच आणायला होती. म्हणजे मम्मी मला पैसे दे मला हे आणायचंय ते आणायचंय. अख्ख्या पावसात त्या गणूला भिजवती सामान आणायचं नाही. मी त्याला म्हणलं होतं गणू पाऊस उघडल्यावर जा. त्याला पण सायकलीला इतकं भारी वाटायला लागलंय की कुठं पळू कसा पळू. मी माझं काम करते. मी इथलं काम राहिलं तर राहू देते. आता अंधार पडलाय लाईट गेली. मी पटकन स्वयंपाक करून देते. तू तुझा अभ्यास कर. नंतर मी माझं ब्लाऊज कम्प्लीट म्हणजे कापून ठेवायचे तास. 2 ब्लाऊज कापण्याचं अजून टार्गेट आहे. तेवढं कापल्याशिवाय मी झोपणार नाही. जेवण करणार नाही. पण खाऊ वाटते काहीतरी चटणी. कसं वाटलं भजे तळायला पण भजे खायचा म्हणून नाही माझा. भजे नाही तेल खायचं नाही मला जास्त. तेलगड टाळतेच. भजे खाऊ वाटत नाही फक्त खाऊन भाज्यात तेलच एवढं टाकते. बस भाजी तरीची पाहिजे असते सगळ्याला म्हणजे मला बी पाहिजेच असते. माझ्या पप्पाला कुठं तरीची लागते. या भाजी करायला बसल्यावर तेवढं म्हणतं तेलवरती तुमची पाव किलो एकाच भाजीला. ती मला अर्धा किलो तेल आणल्यावर तर रोडकुंडी जीव येत होता. कसं तरी ते 4-5 किलो घरात तेल असल्यानंतर समाधान वाटतं. या जीवाला आधार वाटतो की बाबा माझा पैसे जाते. तर एक खट्ट्या सामान आणलेलं परवडतंय. आणि दररोज चिल्लर सामान आणलेल्यामध्ये आपण घाट्यामध्ये जातो. एक खट्या आणलेल्या सामान आपण जपून वापरतो. लय मोठा असतं थोडं घेतो. हे दररोज आणायचं ते लगेच संपत आहे. पुरत बी नाही उरत बी नाही. असं वाटतं की ते अर्ध किलो किती मिळाले वापरा टाका. पप्पाची भाजी करायला बसली ना मी जास्त नाही तेल टाकत. पप्पाकडचं भाजी करायचं वाटत. आज छान पैकी मग बिंडिंग चपात्या बनवू. आणलं तर लेट होत ती गुपचूप लागली नाही. किती छान वाटायचं ना पावसाचं वातावरण. छान वाटायला असं रातभर राहावा. एकदम रातभर. हो लाईट असावी सकाळी पण. लाईट पाहिजे. लाईटीशिवाय काय करू शकत नाही. लाईट मेन. तुमचं पण झाला का नाही अभ्यास सांगा. माझं सगळं